पुढे नको ते टेकलंय का खाली? हो हे पुढे घेतो. थोडंसं पुढे. फार नाही. हरि ओम 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 हरि ओम. वंदे गुरूणां चरणारविंद संदर्शित स्वात्मसुखावबोध जनसे चांगुलिकायमाने संसार हालाहलं मोह शांत पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्णं वंदे जगद्गुरुं परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्वसंतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. भगवद्गीता 4था अध्याय. गुरु शिष्य संबंधामध्ये केवळ 700 श्लोकांच्या मध्ये एकच श्लोक आहे हा की तद्विद्धि प्रणिपातेन. आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे, कारण की इतकी गुरु संस्था त्या काळात देखील प्रबल होती, सर्वच काळी ती प्रबल असते. कित्येक जे ग्रंथ आहेत ते गुरूंच्या महात्म्याचंच वर्णन करणारे ग्रंथ आहेत, त्या काळात पण होते. असं असताना भगवद्गीतेने जी आमच्या धर्माचं मध्यवर्ती अध्यात्मशास्त्राचं मध्यवर्ती असं मुख्य वाङ्मय ज्याला आम्ही म्हणू, त्याच्यामध्ये गुरु शिष्य संबंधांच्या बद्दल एक श्लोक आहे. पुढे एखाद्याचं म्हणलं की गुरु शिष्य संबंध किंवा अशा प्रकारचं काही भगवद्गीतेला मान्य नाहीये. तर मी म्हटलं की संबंध भगवद्गीता गुरु शिष्य संवाद आहे. भगवान श्रीकृष्णांना ज्या वेळेला अर्जुन शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम म्हणून शरण जातो, त्याच्यानंतर भगवद्गीतेचा ज्ञानाचा प्रवाह सुरू होतो. त्याच्या अगोदर कथाच आहे. त्यावेळेस संपूर्ण गीता हा उपनिषदांच्या सारखा आहे. गुरु शिष्य संवाद अलीकडच्या ग्रंथांपर्यंत सगळ्या हीच पद्धत आहे. ग्रंथानाव दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथे बोलला विशद भक्ती मार्ग, असं दासबोधाच्या बाबतीमध्ये सगळ्या ग्रंथांच्या बाबतीमध्ये गुरु शिष्य संवाद. त्याचं कारण काय असेल ते आपण बघू. कारण जितकं म्हणून बॅलन्स टेक्स्ट असं आपण भगवद्गीतेला म्हणू शकतो की सर्व बाबतीमध्ये पाहिजेच आहे. मोठं भाग्य आहे आज की गीता जयंतीच्या दिवशी भगवद्गीतेवरती प्रबोधन करता येऊ शकत आहे. आणि जे श्रोते आहेत ते या विषयामधले आहेत, ते फार महत्वाचं. पण सगळ्यात हा जो श्लोक आहे हा कशाशी संबंधित आहे? 4था अध्यायाच्या मधला तर ज्ञानप्राप्तीशी संबंधित आहे. संबंध भगवद्गीता ही शिष्याला ज्ञानप्राप्ती व्हावी याच्यासाठी म्हणून किंवा कुणालाही ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून प्रवर्तित झालेले आहे. हे गीता नाव विख्यात सगळं वाङ्मयांचे मतीचं आत्मा जेणे हस्तगत रत्न होय, आत्मस्वरूपाची प्राप्ती होय.
गीतेचा मुख्य उद्देश. सगळ्यांच्या मध्ये हे अनेक गोष्टी असतात. माणसाच्या मध्ये भक्तिभाव असतो, परमेश्वराच्या बद्दल उत्सुकता असते, अनेक गोष्टी असतात लहानपणापासून. इतरही अनेक गोष्टी असतात. पण एक महत्वाची गोष्ट असते की त्याला ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा असते, नैसर्गिक. कुठल्याही गोष्टी जाणण्याची इच्छा असते. या श्लोकाची सुरुवात तत्विद्धी, ते तू जाणून घे, याच्यापासून. जाणण्याची इच्छा ही नैसर्गिक आहे माणसाची. आता आपण एका विशिष्ट भागामध्ये राहतो आहोत, विशिष्ट पद्धतीने वाढलेलो आहोत, त्यामुळे आम्ही सहजच नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. पण ही गोष्ट सगळ्यांच्या मध्ये आहे. आपल्या साधक वर्गापैकी एक पणशीकर म्हणून आहेत आणि ते गोव्याचे मूळचे आणि ते पुण्यामध्ये. तर त्यांच्या पत्नी ह्या उत्तम गायिका किशोरीताई आमोणकरांच्या शिष्या आहेत, मीराताई पणशीकर. तर ते पणशीकर एक प्रोजेक्ट घेऊन अरुणाचल प्रदेशमध्ये गेले की जिथे त्या खेड्यांच्या मध्ये काही पोचलेलं नाही, वीज पण पोचलेलं नाही, अंधारात असतात. आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की त्यांनी ते ज्या वेळेला ते सोलर लॅम्प तिथं लावले आणि ते रात्री ज्या वेळेला प्रकाशित झाले त्यावेळेला सगळ्या त्या खेडूत गावकरी की जिथे आपण कल्पना करा की जिथे वीजच पोचलेली नाही, अशा प्रकारचे ते खेडूत गावकरी, त्यांची पोरं आणि इतक्या उत्साहाने मिरवणूक काढून त्याने ते लॅम्प नेले होते तिकडे. म्हणजे आता तिकडच्या लोकांचा उत्साह आपल्याला कल्पना येणार नाही अशा प्रकारचा. आणि ज्या वेळेला ते लॅम्प लागले त्यावेळेला त्यांनी विचारलं, आता तुम्ही काय कराल? तर त्याच्यात त्या मुलांनी असं सांगितलं, तरुण मुलं होते ते म्हणजे की आता आम्ही शिकू जास्ती, म्हणजे आम्हाला आता शिकायला मदत होईल. असं काही म्हणलं नाही की आता आम्ही टीव्ही आणू, आता आम्ही मजाच करू, पाहतच राहू. काय ही जी मूळ इन्स्टिंक्ट आहे माणसाच्या मध्ये की शिकणं, ज्ञान प्राप्त करून घेणं, त्या ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या संबंधामध्ये भगवद्गीता प्रस्तुत आहे. आणि अगदी या भगवद्गीतेचा उगम सुद्धा उपनिषदांच्या पासून आहे की जी सगळी ज्ञानाशी संबंधित. सर्व उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेवी जय जय. हे परमहंस या सरोवरामध्ये स्नान करतात असं ज्ञानेश्वर म्हणतात भगवद्गीता. त्याच्यातल्या त्या जास्तीत जास्त प्रभाव ज्या उपनिषदांचा आहे ते उपनिषद म्हणजे कठोपनिषद भगवद्गीता. त्याची सुरुवातच अशी आहे की तो नचिकेता किती 8 वर्षाचा मुलगा असेल, 8-9 वर्षाचा फार कमी. आणि तो असं बघतो की आपले वडील दान देत आहेत गायी यज्ञाच्या नंतर, पण त्या सगळ्या गायी भाकड, मरतुकड्या अशा प्रकारच्या गायी तो देतो आहे दान, आपला पिता. तर त्याला असं वाटतं की याच्यामुळे आपल्या पित्याला पुण्य लागायच्या वेळी पाप लागेल की काय. भगवद्गीतेमध्ये जे सांगितलंय त्याच्या अगोदर उपनिषदामध्ये सांगितलं की जे द्यायचं असेल ते चांगलं द्यावं. श्रिया देयम रिया देयम, हृदयापासून द्यावं. संविदा देयम, मनापासून चांगलं असं द्यावं द्यायचं असेल तर ते त्याला हे माहिती आहे. लहान मुलाला असं वाटतं की हे बरोबर नाही असं देणं. पण आता वडिलांची त्या काळामध्ये वडिलांशी बोलणं
त्याच्यानंतर त्यांच्या विरुद्ध बोलणं हे फारच अवघड होतं. आता काही आपल्याला वाटणार नाही, परंतु त्या काळामध्ये गोष्ट की तो त्यांना विचारायचं तर आहे की या वाईट प्रकारच्या गायी तुम्ही देऊन काय मिळवणार आहात. त्याच्याऐवजी तो असं म्हणतो की बाबा तुम्ही मला कोणाला दान करणार आहात, असं तो विचारतो. तर त्या वडिलांना कळून येतं की हा काय म्हणतोय ते नक्की, कारण की तसे बुद्धिमान असतात, त्यामुळे त्यांना हे माहिती असतं की हा म्हणतो काय आहे. आणि काय म्हणतोय हे त्यांना कळल्यामुळे ते रागवतात आणि म्हणतात की मी तुला यमाला दान करणार. यमाला दान करणारे म्हटल्यानंतर तो उपोषण करून राहतो यमाला भेटायला जायचं. आणि मग त्याच्यानंतर तो यमाच्या दारातून राहतो 3 दिवस. यम कुठंतरी बाहेर गेलं, संयमिनी त्याची नगरी, आणि त्याच्यामध्ये यम कुठंतरी गेलेले असतात. यमराज परत येतात त्यावेळेला 3 दिवस बसलेला हा अतिथी आहे. खायला प्यायला पण त्याला काही दिलं गेलेलं नाही आहे, कोणीच नव्हतं. त्याला खूप कौतुक वाटतं आणि ह्या लहान मुलाचं की जो आपल्याकडे सरळ सरळ आला आणि आपल्याला प्रश्न विचारायचे त्याला. तर त्याच्यावरती ते म्हणतात की मी तुला 3 वर देतो. मग 3 वर दिल्याने त्याच्यामधल्या एका वराने तो पित्याला काही वाईट गुण आहे त्याने या पद्धतीचं दान केलं याच्याबद्दल असं मागून येतं. नंतर स्वतःसाठी म्हणजे ज्ञानाग्नी प्रदीप्त होईल अशा प्रकारच्या काही गोष्टी. आणि सगळ्यात शेवटचा जो वर आहे तो जो मागतो तो म्हणतो की एका प्रश्नाचं उत्तर मला हवंय बास, की माणूस मेल्यानंतर काही जण म्हणतात तो जातो आणि काही जण म्हणतात तो जात नाही. तर तो जातो काय आणि जात नाही काय, म्हणजे त्याचं जातं काय आणि जात काय नाही, असं म्हटल्यानंतर त्या यमाला असं वाटतं की नाही नाही हा प्रश्न त्याने नाही विचारता कामा, कारण की हा इतका लहान मुलगा आहे, त्याला हे कुठं सांगत बसा. तेव्हा तो म्हणतो की तू वाटेल ते घे, शेकडो वर्ष जगणारी पुत्रपौत्र घे, संपूर्ण समृद्ध अशा प्रकारची निष्कंटक अशी भूमी घे, वाटेल तितके वर्ष जग, दिव्य उपभोग घे, रमा रामा सरता सतुर्या, म्हणजे त्या काळामधल्या जे दिव्य भोग, दिव्य अप्सरा, गायन, त्यांचे ते रथ, हे सगळं घे तू. पण तू हा प्रश्न विचारतो. त्यावेळेस तो एकच गोष्ट विचारतो की हे सगळं केव्हा तरी संपणार आहे. तर यमाला खोटं बोलता येणार नाही, त्यामुळे तो म्हणतो की हो केव्हा तरी हे संपणारच. त्याच्यावरती तो असं म्हणतो क्षोभावा. क्षोभावा म्हणजे हे सगळं नष्ट होणार. क्षोभावा मर्तस्य यदंतकेतत् सर्वेंद्रियाणाम जरयन्ति तेजाः. हे सगळं नष्ट होणार आहे आणि इंद्रियांचं तेज पण नष्ट होतं. म्हणजे तू उपभोगासाठी 1000 गोष्टी दिल्या तरी इंद्रिय तर धड पाहिजेत की ज्याच्यामुळे उपभोग घेता येते. मिठाईच्या दुकानामध्ये डायबेटिक पेशंट गेला आहे. क्षोभावा मर्तस्य यदंतकेतत् सर्वेंद्रियाणाम जरयन्ति तेजाः. सगळ्या इंद्रियांचं तेज नष्ट होतं. अपि सर्वं जीवितम अल्पमेव. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. 8-9 वर्षाचा मुलगा म्हणतोय की सर्व जीवन अल्पमेव. जेव्हा त्याला सांगितलेलं असतं की वाटेल तेवढे जग, असं तू वर मागून घे, त्यावेळेला तो असं म्हणतो की नाही हा वर नको आहे मला, कारण आपली सर्वम जीवितम अल्पमेव तवैव वाहास्तव नृत्य गीते. ते अप्सरा, त्याचे नृत्य, हे सगळं तुझं तुला लुकलाव असो. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की माणसाच्या मधलं जात काय जात काय. प्युअर ज्ञान, मुख्य ज्ञानाच्या बाबतीमध्ये असलेलं उत्सुकता, आणि त्यामुळे त्याला विलक्षण कौतुक वाटून त्याचं तो अभिनंदन करतो की हे सगळं तू टाकून ज्ञानच मागितलंस म्हणून. आणि खूप कौतुक वाटलं असतं कारण की लहान मुलगा गेलाय यमाच्या दरबारात. दुसऱ्या एका दृष्टीने मी पाहिलं की यमाच्याकडे कोण जाणार, पाहुणा की आपण. त्यामुळे पण यमाला कौतुक वाटलं असेल की कधी.
पण ज्या वेळेला तो हा प्रश्न विचारतो त्यावेळेला यमराज त्याला जे उत्तर देतात त्याच्यामध्ये सगळं ज्ञान सांगायला लागतं. त्याला माणसाच्या शरीरामध्ये असलेले चैतन्य तत्व, आत्मतत्व ज्याला म्हणतात, ते तत्व जात नाही, त्याचं शरीर जात असतं. रमण महर्षींना अलीकडच्या काळामध्ये हा अनुभव आला की ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की आपण आता मरणार आहोत म्हणून हातपाय लांब करून ते पडून राहिले आणि आता बघतायत की कोण मरताय म्हणून, तर त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की शरीर जाईल परंतु मी जाणार नाही. जे मी असं ज्याला म्हणतोय तो मी जात नाही. म्हणून संपूर्ण जीवनभर त्यांचं फाइंड आउट हू एम आय ही एकमेव साधना त्यांनी सगळ्यांना सांगितली. तीच गोष्ट भगवद्गीतेला सांगायची की आत्मज्ञान कसं होईल. आणि त्या कठोपनिषदामध्ये आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेव तु. आत्मा हा रथी आहे, शरीर हा रथ आहे. बड्या सुंदर रूपकाने सांगितलंय. शरीरम रथमेव तु बुद्धिम तु सारथिम विद्धी मन प्रग्रहम योच. इंद्रियाणी हय नाहू म्हणजे घोडे, हय अहो म्हणजे असं म्हटलं जातं, इंद्रियांना घोडे असं म्हटलं जातं. विषयांस तेषु गोचरान, आणि विषय हे त्यांचे मार्ग आहेत. आत्मेंद्रिय मनोयुक्त भोगते त्यावर मनीषिणः. कठोपनिषदातले जे रूपक आहे की आत्मा हा रथी आहे, शरीर हा रथ आहे, त्याच्यामध्ये तेच प्रत्यक्षामध्ये भगवद्गीतेमध्ये आणलं गेलेलं आहे की अर्जुन रथामध्ये बसलेला आहे, कृष्ण सारथी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी बुद्धिम तु सारथिम विद्धी असं कठोपनिषद आहे, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत. बुद्धीच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत आणि रथी अर्जुन आहे. म्हणजे प्रयत्नशील जीव जो आहे तो रथी आहे, वस्तुतः तो आत्मरूपच आहे. पण त्याला हे कळेल केव्हा, बुद्धिरूप सारथी त्याला जर का योग्य मार्ग दाखवेल तर त्याला कळेल. आणि त्याच्या बुद्धीला नीट वळण लावण्याचं काम करतात ते सद्गुरू. असं नाही सांगत ते की इतका प्रसाद आणा, इतका जप करा, इतका तप करा. एकच गोष्ट सांगतात, आत्मदर्शन करून घे. स्वतःच्या मध्ये असलेलं चैतन्य तत्व ते तुझं स्वरूप आहे. ऐक शिष्या येतेचे वर्म स्वये तुझे आहे स ब्रह्म ये विषयी संदेह ब्रह्म दुरुचित. ज्ञानच सांगत, दुसरंच काहीच. म्हणून कठोपनिषद ज्याच्यामध्ये ज्याचा जास्तीत जास्त प्रभाव भगवद्गीतेवरती आहे ते कठोपनिषद. त्याच्यातलं ते रूपक जसं तसं घेतो भगवद्गीतेत प्रत्यक्षामध्ये. आणि अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण जो बुद्धिरूपी सारथ्याच्या जागी प्रत्यक्ष भगवान आहे तो उपदेश करतो, सांगतात. सगळ्या विद्वानांनी, सगळ्या सत्पुरुषांनी, सगळ्या संतांनी एकमुखाने ज्याचा गौरव केलेला आहे, विलक्षण तो हा ग्रंथ आहे. अनेक भाषांच्या मधनं त्या भाषेतल्या विद्वानांनी स्वतःहून भाषांतर करून घेतले. आपली भाषा या ज्ञानाने समृद्ध व्हावी म्हणून. भगवद्गीतेबद्दल ज्या वेळेला मोठे मोठे विद्वान बोलतात त्यावेळेला ते इतकं सुंदर बोलणं असतं त्यांचं. स्वामी चिन्मयानंदांनी असं म्हटलंय की हे उपनिषदामधलं ज्ञान एखाद्या भारदस्त अशा प्रकारच्या शब्दांच्या मधनं व्यक्त होत असतं, पण ज्या वेळेला ते दिव्य मुरलीधराच्या मुखातून येतं त्यावेळेला ते घरगुती साधा पेहराव करून येतं. म्हणजे साध्या शब्दामध्ये ते मांडलं जातं, सहजपणे आम्हाला कळेल अशा शब्दामध्ये मांडलं. विनोद म्हणतात की माझ्या डोळ्यामधनं पाणीच येतं भगवद्गीतेबद्दल विचार करायला लागला तर केवढा हा उपकार आहे. मेघ सिंधूचे पाणी वाहे परी जग तया त्याची पाहे का लवण ते नोहे टाकते कवणा
मेघ जो येतो सागराचंच पाणी वाहतो, परंतु तो सागराचं पाणी आमच्यापर्यंत गोड करून आणून देतो. हा त्याचा मोठा उपकार आहे. तैसा व्यासांचा हा थोरू, जगा झाला असे उपकारू. जे श्रीकृष्ण उक्ती, श्रीकृष्ण बोलले ते श्रीकृष्ण उक्ती आकारू ग्रंथाचा केला. ग्रंथाच्या आकारामध्ये व्यासांनी म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी प्रबोधन केलं आणि त्याला ग्रंथरूप व्यासांनी दिलं. अशा रीतीने हा भगवद्गीता. थोडासा आवाज आम्ही पांडुरंग शास्त्री ज्या वेळेला भगवद्गीतेवरती बोलायला लागतात, प्रत्येक अध्याय गीतामृतमध्ये तुम्ही जर वाचला तर अध्यायाच्या शेवटी असं ते प्रत्येक वेळेला असं म्हणतात की हा अध्याय विलक्षण आहे, या अध्यायाचा समारोप करणं शक्य नाही, ह्या अध्यायावरती पूर्ण विवेचन करणं शक्य नाही, म्हणून या अध्यायाला एक नमस्कार करून आपण पुढे जाऊ, असं प्रत्येक अध्यायाला म्हणतात. याचं कारण असंच आहे की भगवद्गीतेमध्ये विलक्षण खोली आहे. थोडं भगवान शंकर पार्वतीला सांगत असतात गीता आणि प्रत्येक वेळेला नवीन नवीन अर्थ ते सांगतात. हे पार्वतीला ते ऐकत असते आणि ते ऐकताना तिला असं लक्षात येतं की हे प्रत्येक वेळेला नवीन नवीन अर्थ सांगतायत एकाच गोष्टीचा. तर त्यावेळेला तिला असं वाटतं की किती खोल आहे, म्हणून ती त्यांना विचारते की तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन नवीन अर्थ सांगता आहात, ते गीताशास्त्र किती खोल आहे. त्यावेळेला भगवान शंकर उत्तर देतात, तेच हरू म्हणे नेणीचे देवी जैसे का रूप तुझे, तैसे नित्य नूतन दिसे गीता. देवी तुझं रूप जसं नित्य नूतन दिसतं, पार्वती म्हणजे प्रकृती असा अर्थ झाला पाहिजे. प्रकृतीचं रूप प्रत्येक वेळेला नवीन नवीन दिसतं, तशा प्रकारे हा गीता तत्व प्रत्येक वेळेला नित्य नूतन दिसे गीता तत्व. असं ते विलक्षण गीता तत्व. इतकंच काय तर रामकृष्ण असं म्हणायचे की संन्यासाच्याकडे काही नसावं, स्वतःच काही नसावं, पण त्याची स्वतःची भगवद्गीता असावी. म्हणजे एवढी गोष्ट रामकृष्णांनी मांडावी की स्वतःच काही नसावं पण भगवद्गीता असली पाहिजे संन्यासाकडे सुद्धा. कारण की ज्ञानीपुरुषाला सुद्धा मार्गदर्शन करेल कोण? ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काही गरजच नाही मला कर्म करण्याची असं तो म्हणेल. त्यावेळेला भगवद्गीता सांगते असं तो करू नकोस. तुला ज्ञान प्राप्त झालं तरी तुझ्याकडे बघणारे अनेक लोक आहेत, तू जर कर्म टाकलंस तर ते पण कर्म टाकतील. म्हणून यद्यप आचरते श्रेष्ठ तत्त ते वेतरोजना सयत प्रमाणम कृते लोकस तदनु वर्तते. म्हणून विद्वानांनी सुद्धा प्रत्येक प्राप्त असलेलं कर्तव्य कर्म त्यांना काही अपेक्षा नाहीये फळाची किंवा कुठल्याही प्रकारचं वैयक्तिक स्वार्थ नाहीये, पण तो लोकांना वळ लावण्यासाठी कर्म केलं पाहिजे हे ज्ञानी पुरुषांना भगवद्गीता सांगते. पण लहान मुलापासून ज्या व्यक्तीला या अध्यात्मशास्त्राचा काही गंधही नाही त्या व्यक्तीपासून ते अत्युच्च पातळीला गेलेल्या व्यक्तीपर्यंत सुद्धा शेवटपर्यंत प्रबोधन करण्याचं काम भगवद्गीतेने केलेलं आहे सर्व स्तरांवर. यासाठी म्हणून कवी नारायण दातार यांनी म्हटले, मार्गदीपिका होऊन आहे जी साऱ्या जगतात महाभारती श्रीकृष्णांनी सांगितली गीता. तर महाभारतामध्ये श्रीकृष्ण ज्या वेळेला अर्जुनाला मोह होतो की हे सगळे स्वजन बघतोय, भगवानांनी सांगितलं हे सगळे कौरव बघ युद्धासाठी उभे राहिलेले, म्हणतो मला सगळे स्वजन दिसत आहेत आणि आता मी यांना कसं मारणार. असं ते सगळं बोलता बोलता तिथपासून भगवद्गीता सांगायला लागली. तर त्याच्याबद्दल किती उपकार आहेत आणि मार्गदीपिका कशी होऊन राहिली त्याचा धनश्री.
परमात्म्याची एकरूपता प्राप्त झाल्यानंतर जीवाची सार्थकता होते. भगवद्गीता हे गीता नावाचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 52 गीता कवी नारायण दातार यांनी रचलेली आहे अध्यायावर. आणि त्याच्यातनं हे गीता हा काव्यसंग्रह आहे. त्याच्यातलं हे गीत आहे. धनशीत असल्यामुळे आता नुकतीच झाले कोल्हापूरवरून लग्न होऊन घेतले. त्यावेळेला मनात उत्साह खूप आहे की केव्हा तरी गीताचा कार्यक्रम करू. सौंदर्य असं आहे की भगवद्गीतेमध्ये प्रस्थानत्रयी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये गीतेला स्थान आहे. सगळ्या गोष्टी गीतेच्या या एकाच गीतामध्ये नीटपणाने आणलेले आहेत. आणि विमुख होऊ नको असा उपदेश करून हे गीत संपतं की जे काही दिवस उरलेले आहेत त्याच्यामध्ये ही जीवात्म्याची परमात्म्याची एकरूपता अनुभवणं, आपलं आपलं कर्तव्य कर्म करावं, हे तर गीतेने सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं. फार सुंदर भगवद्गीतेच्या बद्दल जर कोणी बोललेलं असेल, अनेक विद्वानांनी, आता आपण बघितलं की निरनिळ्या विद्वानांनी कसं आहे गीतेच्या बद्दलचे उद्गार काढलेले आहेत, पण सर्वात सुंदर कोण बोलला असेल तर ज्ञानेश्वर महाराज. त्याला तोडच नाही भगवद्गीतेच्या बाबतीत. म्हणून आजच्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांनी थोडंसं, ते सुद्धा सगळं घेतात येणार नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या बाबतीमध्ये जे बोललेलं आहे की गीता हे सप्तशती, 700 श्लोक आहेत म्हणून तिला सप्तशती असं म्हटलंय. गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदली असे. मोहरूपी महिषासुराला मारून सुद्धा नाही म्हणत, माऊली असल्यामुळे मुक्ती देऊन आनंदली असं. मोह महिषा मुक्ती आनंदली असं. किती त्यांना दृष्टांत ते सुचावे गीतेच्या श्लोकांच्या बाबतीमध्ये आपण कल्पनाच करू शकत नाही. इतके दृष्टांत माऊलींना सुचलेले आहेत की आत्मराजाचं सभागृह आहे. आत्मराजाच्या सभागृहामध्ये ते मोठं विस्तीर्ण सभागृह आहेत आणि त्याचे 700 खांब म्हणजे हे 700 श्लोक. किंवा ते असं म्हणतात अविद्या तिमिर रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके. श्लोक जे आहेत ते प्रकाशाच्या बाबतीमध्ये, प्रकाशित एखादी गोष्ट करण्याच्या बाबतीमध्ये सूर्याशी सुद्धा पैजा जिंकतील. तर आता सूर्य तर सगळ्या विश्वाला प्रकाशित करतो, त्या सूर्याची पैजा कशी काय जिंकतील? तर सूर्याने सगळं जग जरी प्रकाशित केलं तरी तो अंतःकरणातला अंधार घालू शकत नाही. अविद्या तिमिर, अविद्येचा अंधार घालू शकत नाही. तो काळ घालू शकेल, प्रकाशाच्या अभावाने असतो तो, पण अविद्येचा अंधार घालू शकणार नाही. म्हणून अविद्या तिमिर रोखे श्लोक सूर्या ते पैजा जिंके. ऐसे प्रकाशले गीता मिशे राये श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाने किंवा म्हणतात की श्लोकाक्षर द्राक्षलता. अक्षर म्हणजे ज्याचा व्यय होणार नाही, क्षर होणार नाही असं. आणि अक्षर, श्लोकांचे अक्षर जणू कशा आहेत? द्राक्षलता, द्राक्षांच्या वेली आहेत. श्लोकाक्षर द्राक्षलता, मांडव झाली आहे गीता, द्राक्षाचा मांडव घातलेला आहे जणू काही. या अक्षर श्लोकांच्या द्राक्षांचा मांडव घातलाय, म्हणजे रसमय पण आहे ते. आणि मांडव घातलेला आहे त्या ठिकाणी बसता येतं, सावली घेता येते. श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता, संसार पथ श्रांता विसंभावया. संसाराच्या पथावर चालून चालून श्रांत होतात, त्यांना विश्रांतीच्या साठी म्हणून भगवद्गीतेचं मांडव. किंवा म्हणतात की सबाह्य संती बरोबरी. सगळे संत भाग्यवानच आहेत. सौभाग्य संत म्हणजे ज्यांची एकंदरीत संतत्वाची वाटचाल गीतेच्या हात धरून झालेले आहेत ते जास्ती भाग्यवान. म्हणून सौभाग्य संती बरोबरी सेविले हे श्लोक कल्हारी. श्लोकरूपी कमळ सेवन केले. श्रीकृष्णाख्य सरोवरी ससेनले जे. श्रीकृष्ण नावाच्या सरोवरामध्ये उगवलेली ही 700 कमळ संतरूपी बरोबर सेवन करतात. असं जे भाग्यवान संतरूपी बरोबर. किंवा म्हणले की निजकांत आत्मया. आत्मा हा तिचा पती आहे. या शास्त्राचा मुख्य उद्देश आत्मसिद्धी प्राप्त करून घेणे आहे. निजकांत आत्मया
त्याला आलिंगावया, म्हणजे त्याला आलिंगन द्यावं म्हणून 2 हाताने पुरेसं होत नाही म्हणून 700 हाताने ही गीता त्याला आलिंगन देते. ज्ञानेश्वर महाराजांच्या काव्यकल्पना गीतेच्या बद्दल. हे गीता कमळीचे भृंग का गीता सागर तरंग, का हे हरीचे तुरुंग गीता रथीचे. तुरुंग म्हणजे घोडे. हा गीतेचा रथ चाललेला आहे श्रीकृष्णाचा आणि त्याचे हे 700 घोडे सजवून निरनिराळ्या प्रकाराने वर्णन केलेलं आहे. सर्व तीर्थ सांगा तू, सगळ्या जगातली जी तीर्थ आहेत पावन करणारी, तो सगळा सांगा तो आला गीता गंगे आतो. गीता गंगेच्या आतमध्ये सगळे तीर्थ आले का अर्जुन नरसिंहस्तू झाला म्हणून. नरसिंहस्थ नावाची एक पर्वणी असते, पण त्याचा अर्थ अर्जुन नरसिंहस्थ झाला. नरसिंह किंवा अर्जुन नरसिंहस्थ झाला. नरसिंहस्थ म्हणजे श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण विष्णूचाच अवतार आहे आणि ते नरसिंह म्हणून नरसिंहस्थ झाला. म्हणजे तो श्रीकृष्णाशी मनाने बुद्धीनी चित्तानी जोडला गेला म्हणून हे त्याला पर्वणी प्राप्त झाली असं सांगायचं. काहे नवे श्लोक श्रेणी अचिंत चित्त चिंतामणी. चिंतामणीचा एक खडा मिळाला तरी देखील कुठलीही चिंता दूर करतो, पण चित्त अचिंतच करणं म्हणजे चित्तामध्ये चिंताच उरणार नाही अशा प्रकारचं करणं असं हे श्लोक करतात. म्हणून अचिंत चित्त चिंतामणी. निर्विकल्पा लावणी कल्पतरूंचे. माणसाला निर्विकल्प होणं याच्यासाठी म्हणून जणू काही ही 700 कल्पतरूंची लावणी केलेली. वेगळ्या वेगळ्या प्रकाराने महाराजांनी ते म्हटलेलं आहे की कनकाचे निखळ ओतू येईल भूतळ, चिंतामणींचे कुळचिळ निर्मोह येते, साताही सागराते सोपे भरता अमृते, दोवाडून होय तारांचे चंद्र करता. सगळ्या तारांचे चंद्र करायला सुद्धा काही एवढं अवघड नाहीये. कल्पतरूंचे आराम, कल्पतरूंचे बागा लावता येतील, कल्पतरूंचे आराम लावता नाही विषम, परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. पण गीतार्थाचं वर्म जे कळणं अनुभवणं मुख्य म्हणजे ते फार फार अवघड गोष्ट. कधी कधी फार सुंदर काव्य विग्रह असतो की समुद्रा जयाचे तोय, आता तो परमात्मा कसा आहे, समुद्रा जयाचे तोय, तोया जयाचे माधुर्य, माधुर्य सौंदर्य जयाचे. त्याच्यामुळे समुद्राला पाणी आलं, पाण्याला माधुर्य आलं, माधुर्याला सौंदर्य आलं. असं जो परमात्मा त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, मी त्याच्याबद्दलच सांगतो आहे आणि तिथेच मी बरोबर जाईन. मी इतका काही बुद्धिवान नाहीये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं, आपण तर काही म्हणूच नाही की एवढं काही बुद्धिमान नाहीये. परंतु बाप पुढं चालत गेल्यानंतर त्याच्या पावलाचा मागोवा घेत जर का मूल चालेल तर बाप जिथं पोचलं तिथंच पोचेल. तैसा व्यासांचा मागोवा घेतो, तसा व्यासांचा मागोवा घेत मी चालतो. पण भाष्यकारा ते वाट पुसितो. भाष्यकाराला म्हणजे शंकराचार्य रामानुजाचार्य हे भाष्यकार आहे, त्या वाट पुसितो. अयोग्यही मी न पोहतू काही जाईना, मी पण तिथंच पोचेल जिथे व्यास पोचले. याच्यात सौंदर्य ज्ञानेश्वर महाराजांचं असं आहे की व्यासांच्या पावलावर पाऊल टाकत नाहीये. म्हणजे त्यांचं बोलणं अगदी व्यासांच्या पावलावर पाऊल टाकून नाहीये, पावलांचा मागोवा घेतोय. म्हणजे बोलण्याच्या मधलं विवरण हे स्वतंत्र आहे पण त्याच दिशेत असं सांगायचं. आणि भाष्यकारांना विचारलेलं आहे, कधी कधी त्यांचा हात पण सोडलेला आहे, पण वाट विचारलेली आहे असं म्हटलं. पण त्यांच्या पाठीमागं मी जात नाहीये, व्यासांच्या मागे. म्हणजे सांगताच ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं सुंदर रीतीने सांगत असतात, कधी कधी आपलं आश्चर्य वाटतं. गीता ईश्वरू भोळा लय व्यासोक्ती सुमन माळा, परी माझ्या दुर्वादळा नान म्हणे की. म्हणजे गीतारूपी गीतेचा ईश्वर आहे तो भोळा आहे. गीता रत्नेश्वर भोळा घे व्यासोक्ती, व्यासांच्या सुमन माळा ज्या आहेत तो घेतो. म्हणजे सुंदर सुंदर फुलांच्या माळा व्यासांच्या त्यांनी धारण केलेल्या आहेत, पण माझ्या दुर्वादळाला तो नाही म्हणत नाही. तर मी एक दुर्वादळ वाहणार. पण त्याच्यात सौंदर्य असं आहे की ज्या काही फुलांच्या माळा आहेत
तो देव गळ्यामध्ये धारण करतो, पण दुर्वादळ त्याला डोक्यावर धारण करायला लागतं. असं एकंदर ज्ञानेश्वरांच्या सुद्धा प्रतिपादनामध्ये एक वेगळं सौंदर्य आहे. भगवद्गीतेच्या बद्दल ज्या वेळेला ते म्हणतात की कितीतरी महत्वाच्या गोष्टी ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या आहेत, की वेद संपन्न होय ठाई बरी कृपण व्हायचा आन नाही, जो कानी लागला तीही वर्णांच्याची. वेदांच्या मध्ये क्षुद्र वर्णाला वेदांचा अधिकार नाही. त्याच्यानंतर स्त्रिया वैश्य यांच्या बाबतीमध्ये संदिग्धता आहे, त्यांना अधिकार नाही. भगवद्गीतेने सांगितलं सगळ्यांना अधिकार, आणि मुद्दामून सांगितलं. याचं कारण असं आहे की उद्या हे लोक म्हणतील की हे उपनिषदांचं सार आहे, त्यामुळे उपनिषदांचा वेदांचा अधिकार नाहीये स्त्रियांना, शूद्रांना, वैश्यांना. तसं भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये होऊ नये म्हणून भगवंतांनी असं सांगितलं की सगळ्यांना अधिकार आहे. मग त्याच्यानंतर त्या यालागी मागील कुटी म्हणजे निंदा. कारण की अशा प्रकारची गोष्ट करणं, असा भेदभाव करणं, याच्यामुळे वेदांची भरपूर निंदा झाली. यालागी मागील कुटी ती झाली सांडून वेदू गीतेच्या पोटी रिगाला मग गोमटी कीर्ती पावला. म्हणजे त्याला भीती वाटली की आपली अपकीर्ती सारखी होईल, म्हणून त्याने बालरूप धारण केलं. त्याच्यानंतर तो गीतेच्या पोटामध्ये आला आणि मग त्याच्यानंतर तो प्रगट झाला, तेव्हा त्याला पुन्हा पूर्वीची कीर्ती प्राप्त झाली. म्हणजे भगवद्गीता असं सांगते की कुठल्याही व्यक्तीला याचा अधिकार आहे, अध्यात्माचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही गीतेचं वैशिष्ट्य आपण थोडंसं बघणार आहोत, कारण की आज गीता जयंतीच्या निमित्ताने असलेलं प्रवचन असल्यामुळे माझे थोडेसे मूळ विषयापर्यंत यायला थोडा वेळ लागत असला तरी देखील गीतेचं सौंदर्य बघतो. गीतेमध्ये फार महत्वाच्या गोष्टी असं बघू आपण जर का गीतेचं वैशिष्ट्य, तर आपल्याला खूप आश्चर्य वाटेल. एकतर सगळ्यांना अधिकार आहे, कुठलीही व्यक्ती अपिचेत दुराचारो भजता माम अनन्य भाग साधू रेवस मंतव्य. एखादी व्यक्ती दुराचारी असली तरी देखील जर कधी या मार्गाला लागली तर ती साधू मार्गाला लागली असंच म्हणायला पाहिजे. म्हणजे कोणीही व्यक्ती मी वाईट आहे, मला काही आता या दिशेने जाता येणार नाही असं म्हणू शकत नाही. कुणीही असलास तरी देखील तू या मार्गावर चालू शकतो. याचं कारण की ही मुख्य गोष्ट आहे की सगळ्यांच्या शरीराच्या मध्ये, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये या प्रकारची जी ज्ञानशक्ती आहे, तिने जे मूळ प्रत्येकाचं स्वरूप जे आहे ते आत्मस्वरूपच आहे. चैतन्य हेच प्रत्येकाचं स्वरूप आहे. तो दुष्ट असला तरी त्याचं चैतन्य हे स्वरूप आहे, सुष्ट असलं तरी चैतन्य हे स्वरूप आहे. आणि मग आपल्या आत्मस्वरूपाला जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे, असं भगवद्गीतेला मांडायचं. पण कुणालाही नाही असं म्हणत नाही. पण अजूनही गीतेची वैशिष्ट्य आपण थोडीशी एकदम बघू, कारण या सगळ्या गोष्टी कधी कधी बघायला आपल्याला असं वाटतं की हे असं कसं असेल, पण आहे भगवद्गीतेमध्ये. एक म्हणजे गीतेमध्ये विशिष्ट कुठल्याही देवाचं भजन पूजन करावं असं सांगितलं. भगवान श्रीकृष्ण सांगताय तरी तुम्ही विष्णूचं ध्यान करा, त्याचं पूजन करा वगैरे असं काही सांगितलं. कुठल्याच देवतेच्या बाबतीमध्ये सांगितलं नाही ध्यान पूजा वगैरे त्याचं करावं. या दृष्टीने जर का बघितलं तर भगवद्गीता हे सगळ्यात सेक्युलर ग्रंथ आहे, की कुठल्याही व्यक्तीला याचा अधिकार आहे. स्त्री पुरुष कुठल्याही वर्णाला अधिकार आहे. आणि त्याच्यानंतर अमुक एका विशिष्ट देवतेचं तुम्ही यजन करायला पाहिजे, पूजन करायला पाहिजे असं सांगितलं. त्याच्यानंतर यंत्र तंत्र सांगितलेलं नाही, तीर्थयात्रा सांगितलेलं नाहीये, अशा प्रकारची काही उपासना सांगितली. त्या काळामध्ये जसे बलराम दादा निघूनच गेले, ज्या वेळेला महाभारताचं युद्ध समोरासमोर टाकले त्यावेळेला बलराम दादांना कळेना की काय करावं, कुणाच्या बाजूने युद्ध करावं. पांडवांच्या बाजूने युद्ध करावं तर दुर्योधनाच्या विरुद्ध लढायला लागेल, कारण की दुर्योधन हा अतिशय आवडता शिष्य आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूने लढलं तर कृष्ण इकडच्या बाजूने आहे. त्यांनी विचार केला की आपण इथून निघूनच जाऊ, म्हणून ते निघून गेले आणि तीर्थयात्रेला निघून गेले. तीर्थयात्रेला निघून गेले त्याचं कृष्णाने मुळी सुद्धा कौतुक केलं नाही. कारण आपलं कर्तव्य काय आहे त्या बाबतीमध्ये आपल्याला कुठल्या तरी पद्धतीने पळवाटा काढायचा आणि मूळ कर्तव्य पार पाडायचं नाही हे कृष्णाला मान्य नाही. म्हणून अर्जुनाला सांगतोय की भीष्मद्रोणांवर तुझं प्रेम आहे ते खरं आहे, ते पूजनीय आहे, ते सगळं खरं आहे, पण तुला त्यांच्याशी लढलं पाहिजे. की त्यांच्या पाठीमागे जे लोक हे अत्याचारी आहेत,
जे लोक उपभोगवादी आहेत, अशा प्रकारचे लोक त्यांच्या पाठीमागे संरक्षित होत आहेत, ते यांना दूर करणं भाग आहे. तुझे ते अत्यंत प्रिय असले तरी देखील अर्जुनाला हा धर्म शिकवला, बलराम दादाला शिकवलं नाही. कारण की त्यांनाही माहिती होतं की मोठी माणसं ऐकत नाही. बलराम दादा हे मोठे होते वयाने, त्यामुळे ते ऐकणार नाही, ते माहिती होतं. जा, पण त्याचं कौतुक नाहीये भगवान श्रीकृष्णाला. भगवान श्रीकृष्णाला म्हणायचं की सात्विक सत्पुरुषांचं राज्य झालं पाहिजे जगावर, त्यांनी राज्य केलं पाहिजे. यासाठी म्हणून युद्ध करायला लागलं तरी चालेल, पण या प्रकारचे लोक नकोत की जे भोगवादी आहेत. संबंध प्रजा भोगवादी होऊन जाईल, आणि भोगवादी प्रजा झाली तर बिघडतं काय? ज्ञान संपन्न करण्याची जी सहज प्रवृत्ती माणसाची नष्ट होती भोगवादाला. यासाठी म्हणून भगवद्गीता ज्ञानप्रस्तुतीसाठी म्हणून प्रवर्तित झाले. सगळ्यात हा जो चौथा अध्याय की ज्याच्यामध्ये हा श्लोक आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, या श्लोकाच्या मध्ये यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, हे सांगून झाल्यानंतर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्यामुळे धर्मसंस्थापना भगवान श्रीकृष्णाने काय केली? भगवद्गीता कायमची धर्मसंस्थापना, तत्कालीन धर्मसंस्थापना नाही, धर्माची स्थापना पण नाही. धर्म होताच त्या वेळेला सुद्धा, पण तो ज्या वेळेला धर्मातलं चिंतन हरवतं किंवा धर्मामध्ये कर्मकांड फार प्रबळ होऊन जातं की ज्यामुळे ज्ञानाचं चिंतन होतच नाही, त्यावेळेला त्या धर्माचं तेज नष्ट होतं. आणि हे तेज नष्ट झालेलं भगवान श्रीकृष्णांना मान्य नव्हतं. धर्माला पुन्हा तेज प्राप्त करून देण्याच्यासाठी धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पण त्या धर्मसंस्थापना भगवद्गीतेच्या निर्मितीच्या माध्यमातून केली. इतर ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना धर्म सांगत बसलेले नाही, पण अर्जुनाला मात्र सांगितलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं त्यांना कौतुक नाहीये की बलराम दादा कसे तीर्थयात्रेला निघून गेले, हे असं कौतुकच नाही. हे सगळे लोक भीष्म द्रोण वगैरे हे सगळे लोक पांडवांच्या विरुद्ध उभे होते, भगवान श्रीकृष्णांना अजिबात मान्य नव्हते. त्याच्यामध्ये त्यांनी कुणाला काही बोलले नाहीत, परंतु त्यांचं कौतुक केलं नाही. ज्यावेळेला भीष्मांनी प्रतिज्ञा केली, आणि त्यावेळेला भगवंतांनी पण प्रतिज्ञा केली होती, नधरी शस्त्र करी, मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, आणि मग तुला शस्त्र पाहिजे का सेना पाहिजे? अर्जुन म्हणला की मला तूच पाहिजेस, बस. म्हणजे तुला मी पाहिजे का सेना पाहिजे असं विचारलं. त्यावेळेला अर्जुन म्हणला की मला तू पाहिजे. दुर्योधन सेना घेऊन गेला, दोघेही आनंदित झाले. नारायण पाहिजे का नारायणी सेना हा सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे. ऑल द टाइम सगळेजण उपासना करतात, त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न विचारावा की आपल्याला देव पाहिजे का देवापासून काहीतरी पाहिजे. त्यामुळे उपासनेच्या बाबतीमध्ये असलेला जो सूक्ष्म विचार आहे तो युद्धाच्या आरंभी असलेल्या गोष्टीमधून भगवानांनी प्रस्तुत केला. नारायण पाहिजे का नारायणी सेना पाहिजे? आणि अर्जुनाने नारायण म्हणून नारायणी सेना घेऊन गेलो. हे सगळे ज्या वेळेला हातात मी शस्त्र धरणार नाही, अर्जुनाला विचारलं की अरे मी हातात शस्त्र धरणार नाही आणि तू मला का मागितलंस? आता युद्ध समोर आहे. अर्जुन म्हणला युद्धाचं मी बघून घेईन, पण तू आमच्यापासून गेलास तर आमचं काय राहील? आणि कृष्णा आम्ही मागावं आणि मग तू आमच्यामध्ये यावंस इतके का आम्ही तुला परके आहोत? असं अर्जुन कर भावनात्मक विचार. म्हणजे भगवानांची भावनात्मक रीतीने कसं जोडला गेला अर्जुन हे बघण्यासारखं. आणि ज्या वेळेला भीष्मांना युद्ध करण्याच्या वेळेला भीष्म बाणांचा पाऊस टाकतायत आणि अर्जुन नीट लढत नाहीये असं भगवंतांना वाटल्यानंतर त्याच ठिकाणी पडलेलं एक रथाचं चाक घेतलं आणि त्या भीष्मांच्या अंगावर ते चालून गेले. त्यांनी त्याचा वधच केला असता. अर्जुनाला वाटलं की हा आपली प्रतिज्ञा मोडतोय म्हणून त्यांनी त्याचा पाय धरले भगवान श्रीकृष्णांचे. भगवान श्रीकृष्ण तसंच वेगाने इतक्या गेले की अर्जुनासारखा वीर तो फरफटत त्यांच्या पाठीमागे गेला. अर्जुनाला त्याने सांगितलं जर तू नीट लढला नाहीस तर मी यांचा घात करेन, मी यांचा वध करेन. तुझी प्रतिज्ञेचं मला कौतुक नाही. सात्विक लोकांचा विजय व्हावा अशी माझी इच्छा आणि त्याच्यासाठी माझा जन्म आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्यामुळे मी याच्यासाठी जन्म घेतला. सज्जनांचा परित्राण व्हायला पाहिजे. मग माझी प्रतिज्ञा मोडली तरी चालेल. भीष्माला पण शिकवलं की अरे प्रतिज्ञा
कसली मोड सांभाळत बसलास की सज्जनांचं रक्षण हे ब्रीद सांभाळायच्या ऐवजी प्रतिज्ञा सांभाळत बसलायस. मी मोडून दाखवतो तुला प्रतिज्ञा. एका बाजूला भीष्माचार्यांना शिकवलं, एका बाजूला अर्जुनाला शिकवलं. सगळ्यांना भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा प्राप्त कर्तव्य कर्म हा धर्म आहे आणि हाच मुख्य धर्म आहे हे शिकवलं. ते तुम्ही नीट करा. कुठलंही कर्म असेल तरी देखील ते नीट करा. म्हणून हे सांगत असताना कुठल्याही प्रकारचा अर्जुन ज्या वेळेला धर्म बुडेल अशा प्रकारचं ते सगळं पहिल्या अध्यायाच्या मध्ये म्हणतो की बाबा सगळे वंश जर का क्षय झाला, वंशाचा कुलक्षय झाला तर त्याच्यामध्ये अधर्म येईल, कुलस्त्रिया भ्रष्ट होतील, मग वर्णसंकर होईल, त्या ह्याच्यामध्ये सगळे वर्णाश्रम धर्म सगळे नष्ट होऊन जातील. मग काय धर्म आहे? तर्पण कोण करणार, पिंडदान कोण करणार, पाणी कोण देणार, असल्या प्रकारचा अर्जुन बोलतोय. संबंध धर्म म्हणजे सर्वसाधारण माणसाची असलीच कल्पना असते की या बाह्य कर्मकांडात्मक गोष्टी म्हणजे धर्म, अशी समाजाची कल्पना असते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अरे या सगळ्या गोष्टीच्या मध्ये देव कुठे येतच नाहीये. अर्जुनाच्या संबंध बोलण्यामध्ये देवाचं नावच नाही. धर्म बुडेल अरे पण धर्माचा देवाशी संबंध आहे. धर्म म्हणजे ईश्वर प्राप्तीच्यासाठी सुयोग्य अशा प्रकारचं जीवन आणि उपासना यांनी मिळून धर्म होत असतो. तो धर्म तुझा गेलाच कुठेतरी आणि काहीतरी क्रियाकांडात्मक गोष्टी करत बसला, हा धर्म नव्हे. अर्जुना, मुख्य धर्म काय असेल तर स्वधर्म जो बापा तो नित्य धर्म जाणवा, म्हणून वर्त जाते तर पापा संचार. म्हणून सांगतात की तुझं कर्तव्य कर्म हा मुख्य धर्म, जे प्राप्त कर्तव्य कर्म आहे तेच मुख्य धर्म आहे. हे उपनिषदांमध्ये इतक्या स्पष्टपणाने आलं नाही, ते भगवद्गीतेमध्ये स्पष्ट. उपनिषदामध्ये काही भाग स्पष्ट नाही आला की जसं की भक्तिभाव कसा असावा हे स्पष्ट उपनिषदांच्या मध्ये नाही आलेलं, साधारण आलेलं आहे. उपनिषदही मुख्यतः ज्ञानप्रदान आहे, पण भगवद्गीतेमध्ये भक्तिभाव, ज्ञान, योग या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे आणि फार सुंदर संगम केलेला. भक्तिभाव कसा असावा, आम्ही काय करावं भक्तिभाव अंतःकरणामध्ये प्रगट होण्यासाठी? पत्रम पुष्पम फलम तोयम. आणि या साध्या गोष्टी सांगितल्या बरं की तुम्ही नैवेद्याला साजूक तुपातला शिरा असं काय सांगितलं नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति, भक्तीने अर्पण कर. पण जी गोष्ट सांगितली ती साधीच आहे की सगळ्या गोष्टीचा उद्देश काय. सगळी भगवद्गीता सांगितल्यानंतर शेवटी भगवान श्रीकृष्ण सांगतात की सगळ्या भक्तीचा उद्देश, सगळ्या कर्माचा उद्देश, सगळ्या ज्ञानविचारांचा उद्देश, उपासनेचा उद्देश मनमनाभाव, मन भगवंताशी युक्त झालेलं असणं, हा त्या सगळ्या उपासनांचा उद्देश. आणि ते कुठल्याही अशा प्रकारच्या गोष्टींचं कौतुक करत नाहीत की तर्पण क्रिया, नवस, निरनिराळ्या प्रकारचे देव पाण्यात घालून ठेवले गोष्टी भगवद्गीते पाहिजे तुम्हाला सापडणार नाही. अंगात येणं भगवद्गीतेमध्ये नाही. त्याच्यानंतर सिद्धींची वर्णन नाही, चमत्कार नाही, कुठलेही चमत्कार भगवद्गीतेने वर्णन केलेले नाही, सिद्धींचे कौतुकच केलेले नाही, उल्लेखच केलेले नाही निरनिराळ्या प्रकारच्या सिद्धी. म्हणून आवाहन नाही, ईश्वराचं विसर्जन नाही, सोहळं नाही, हळद कुंकू बुक्का गुलाल हार नैवेद्य आरती काही नाहीये. सबंध भगवद्गीतेमध्ये दक्षिणा नाही, मुख्य म्हणजे धूपम समर्पयामी नाही, दीपम दर्शयामी नाही, कापूर मंत्रपुष्पांजली प्रसाद अशी पूजा करा. या सगळ्या गोष्टी जरी नसल्या तरी या गोष्टींच्यावरती भगवद्गीतेचं ऑब्जेक्शन नाही. तुम्हाला चॉईस आहे, तुम्ही हे करा किंवा करू नका. मग कोणी पूजा करत असेल तर भगवद्गीता म्हणत नाही की चूक आहे म्हणून. भगवद्गीता सांगते की सगळ्या उपासनेचा उद्देश काय असेल तर मन ईश्वराशी युक्त होणं. आम्ही एक फुल जरी का वाहिलं तरी समोर ईश्वराचं अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाशी आमच्या मनाचा स्पर्श होतो. त्यामुळे प्रत्येक उपासनेला महत्व आहेच आहे. बुद्ध्या विशुद्धही युक्तो धृत्यात्मानं नियम्यच, असं जे शेवटच्या 5 श्लोकांच्या मध्ये विशेष करून सांगितलंय त्यातली सुरुवातच केली की बुद्धी विशुद्ध होण्यासाठी कराल काय, घासणार कशी,
निरनिळ्या प्रकारच्या ज्या आम्ही उपासना करतो त्या सर्व उपासनांच्यामुळे बुद्धी विशुद्ध होत जाते. म्हणून भगवद्गीता कुठल्याही गोष्टीचं कारण काय आहे ही गोष्ट समजून घ्या. कुठलीही गोष्ट समजून घ्या असं सांगतं. कुठलीही उपासना ही निषिद्ध नाही, परंतु एकच गोष्ट भगवद्गीतेने मान्य केलेली नाही, सकाम उपासना मान्य केली. मी इतका जप करतो त्याच्या बदल्यामध्ये मला असं असं देवाने द्यावं, ही गोष्ट भगवद्गीतेला मान्य. आणि त्यासाठी म्हणून संबंध याज्ञिक कर्मकांडावरती भगवद्गीतेने दुसऱ्या कशावरही आक्षेप घेतला नाही, पण सकाम कर्मकांडावरती भगवद्गीतेने आक्षेप घेतला. जरूर कर, देवाला प्रार्थना कर की मला हे प्राप्त होऊ दे, पण तू असं देवाशी व्यवहार करू नकोस की मी तुला इतका जप देईन आणि त्याच्या बदल्यात हे तू मला प्राप्त करू. अशा रीतीने देवाशी तुमच्या भक्तीचा व्यवहार करू नका असं भगवद्गीता सांगते. म्हणून भगवद्गीता हे शुद्ध परमार्थ जास्तीत जास्त सुंदर रीतीने प्रगट पुढे केलेलं असेल तर भगवद्गीतेमध्ये, आणि हे मला एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीची पूजा वगैरे करण्याची टेंडन्सी नसते, काही हरकत नाही. असली तरी चांगलं आहे, नसली तर चांगलं आहे असं म्हणणार नाही, परंतु ती नसली तर त्यांनी बिघडत काही नाही. मुख्य गोष्ट, मुख्य देव कुठं आहे तर स्वतःच्या आतमध्ये देव आहे, आणि त्या देवाला पाहायला शिका असं भगवद्गीतेला म्हणायचं. की सगळीकडे आहे ते या सगळ्या गोष्टींच्या होत्या. देवतांच्या मिरवणुकी, व्रत, नियम, नाम जप लिहून घेणे, त्याच्यानंतर 25 लोकांना फॉरवर्ड करणे असं भगवद्गीतेमध्ये याने तुमचं कल्याण होईल वगैरे काही नाही. कल्याण एकाच गोष्टीने आहे, उद्धरेत आत्मनात्मानं, स्वतः स्वतःचा उद्धार करावा असं भगवद्गीता सगळ्यांच्या कडे. म्हणजे भगवद्गीता कुणालाही दुर्बळ राहून देते. दुसरं कोणतरी माझ्यावर कृपा करेल अशा प्रकारची भगवद्गीतेची भूमिका नाही. प्रथम स्वतः स्वतःवर कृपा कर. भगवान कृपा करतील, गुरु कृपा करतील, पण तू स्वतः स्वतःवर कृपा कर प्रथम. त्याच्याशिवाय म्हणजे त्याला असं म्हणतात ना इंग्रजीमध्ये, हेल्पस टू हेल्प यू. तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्ही एका विशिष्ट पातळीवरती या, मग तुम्हाला मदत करू. आणि ती जी विशिष्ट पातळी आहे त्याच्यासाठी पण तुला धडपड केली पाहिजे. म्हणून गुणांच्या अंगाने कसं असायला पाहिजे भगवद्गीतेने सांगितलं. अमानितोम, अलंबितोम, अहिंसा, शांती, अर्जोम. हे गुण जर का वाचले तर आपल्याला असं वाटतं की हा हे आपल्या अंगामध्ये आलं. गोंदवलेकर महाराजांना एकदा एका मुलीने विचारलं होतं की हे सगळे जे गुण आहेत, दैवी गुण, संपत्ती, हे माझ्या अंगात यावं असं मला वाटतं. महाराज म्हणले काय आहे ना, एका मुलीने असं मला म्हणली की मला ना दीर, जाऊ, नणंद, सासू सासरे ही सगळी नाती फार आवडतात, तर मला ही नाती मिळावी. तर त्याचं उत्तर काय, एक नवरा कर म्हणजे तुला ही सगळी नाती प्राप्त होतील. तशा प्रकाराने जे काही सगळे गुण आहेत त्या गुणांच्यासाठी म्हणून प्रयत्न न करता आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कर असं भगवद्गीता सांगते. की तुझ्या आतमध्ये असलेल्या चैतन्य तत्वाशी मन जोडण्याचा प्रयत्न कर, आणि तसं जर का तू करशील तर हे गुणांचा सहजच विकास होऊन जाईल. पण गीता मध्यवर्ती गोष्ट सांगते. एवं वेदांचे मूळ सूत्र सर्वाधिकार एक पवित्र श्रीकृष्ण गीता शास्त्र प्रकट केलं. असं जे सांगितलं की या सर्व गोष्टीच्या मध्ये धनुष्यबाण टाकून अर्जुन बसलेला होता पहिल्याच अध्यायाच्या मध्ये. दुसऱ्या अध्यायामध्ये त्याच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहत होत्या. व्यासांचे सुद्धा रचनेचं कौशल्य फार विलक्षण आहे की पहिल्या अध्यायाचा एंड आहे की धनुष्यबाण टाकून बसला, दुसऱ्या अध्यायाची सुरुवात आहे त्याच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा होत्या. आणि त्या अश्रुधारा पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना एक प्रकाराने तो आता कौतुक वाटेल का, पण भगवान श्रीकृष्ण एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते त्वेष आला आणि त्याच्यामध्ये कुतस्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्ययुष्टम अस्वर्गम अकीर्तिकरम अर्जुन. अरे भलत्या वेळेला हा दळभद्रीपणा तुला कुठं सुचत. ज्या वेळेला कर्म करण्याची वेळ असते त्यावेळेला तुमचा मूड जातो, ही गोष्ट बरोबर नाही. तुम्ही नर्वस होता, ही गोष्ट बरोबर नाही. क्लैब्यम मास्म गमत पार्थ नाहीतर तो उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्य त्यक्त्व उत्तिष्ठ पर्यंत. हे हृदय दौर्बल्य क्षुद्र आहे, टाकून दे आणि उठ, तुझं कर्तव्य कर्म कर. हे सगळं सांगत असताना त्याच्यामध्ये
महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी ज्या काही पूजा अर्चा द्रव्यमय गोष्टी सगळ्या सांगितल्या भगवद्गीतेने, परंतु त्या महत्वाच्या नाही सांगितलं. आणि सगळ्यात असं सांगितलं, श्रेयात द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व कर्म जे जे काही तू करशील त्या सगळ्याची समाप्ती किंवा कृतार्थता कुठे होणार आहे? तुला ज्ञान प्राप्त होण्याने येणार. सगळ्याची कृतार्थता होणार आहे. परमात्मा म्हणजे कोण आहे, तू म्हणजे तुझं स्वरूप म्हणजे कोण आहे, परस्परांचा संबंध काय आहे, कशा रीतीने तुला ते अनुभवता येईल, हे सगळं तू समजून घे. त्याला म्हणतात तद्विधी. कसं समजून घे? प्रणिपातेनं, नम्रतेने, परिप्रश्नेनं, साधना करता करता किंवा तत्वविचार करता करता तुला जे काही शंका येतील त्या विचार. परिप्रश्नेनं, सेवया, सेवा करून. सेवा करून याचा अर्थ साधना करून. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ते तत्वदर्शी ज्ञानी तुला ज्ञानाचा उपदेश करतील. मी असं सांगितलं नाही की ते तुझ्यावर कृपा करतील, तुला ज्ञानाचा उपदेश करतील, पण तुला वाटचाल मात्र तुला करायला पाहिजे. कशी वाटचाल करायला लागेल? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः. तत्पर हो, संयतेंद्रिय हो, मग तुला ती शांती प्राप्त होईल. पण तो हा जो उपदेश आहे, त्या उपदेशामध्ये गुरु शिष्याला जो उपदेश करतात त्या उपदेशाच्या मध्ये मुख्य गोष्ट ते असं सांगतात की शिष्या एकांती बैसावे ते हे समजून घ्या. तुझ्या आतमध्ये असलेलं चैतन्य तत्व तू समजून घ्यायला पाहिजे. शांत बस. जी जी काही उपासना करतोय, जे नामस्मरण करतो आहेस, जी पूजा अर्चा करतोय, हे सगळं उत्कृष्टच आहे, पण तुझ्या आतमध्ये असलेलं चैतन्य तत्वाचा तुला अनुभव घ्यायला पाहिजे. महाराजांच्या जीवन प्रसंगामध्ये असलेल्या अनेक प्रसंगांच्या मधला एक प्रसंग असा आहे की एक जण दररोज खडीसाखर प्रतिमेला दाखवत असे. गुरूंच्या प्रतिमेला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवत असे. त्याची एक डबी होती आणि एक दिवस ते डबी उघडी राहिली तेव्हा त्याला मुंगळे लागले. त्याला असं वाटलं की दररोज या प्रतिमेला मी दाखवतो तर हे मुंगळ्यांच्या मध्ये सुद्धा देव आहे आणि तो चैतन्यमय देव आहे, तर त्याने खाऊन देत, म्हणून तो खाऊन देतो त्याला. मग तो गुरूंना भेटायला जातो आणि गुरूंना असं सांगतो की मी दररोज त्या प्रतिमेला तुमच्या नैवेद्य दाखवत होतो आणि मुंगळे लागले, तर मला असं वाटलं की चैतन्यमय देव आहे म्हणून त्याला खाऊ द्या. हे बरोबर झालं का चूक झालं? त्याच्यावर गुरु म्हणाला अगदी बरोबर झालं की तो प्रतिमेच्या मध्ये देव पाहिलास ही गोष्ट बरोबर आहे, त्याच्यामध्ये देव आहेच आहे. चैतन्यमय देव तू पाहिलास मुंगळ्यांच्या मध्ये, ते पण छान झालं. त्याला तू नैवेद्य दाखवलास, त्याला खाऊ दिलंस, हे छान झालं. आता म्हणले फक्त एकच गोष्ट राहिली, स्वतःच्या आतमधला देव पाहायचा राहिला आणि त्याला नैवेद्य दाखवायचा राहिला आणि त्याला खडीसाखरेचा नैवेद्य नाही, उपासनेचा नैवेद्य. म्हणून हा गुरु शिष्यांना ज्या वेळेला शिकवतात त्यावेळेला हे सांगतात की तुझ्या आतमध्ये असलेलं चैतन्य तत्व, ज्याला आत्मदेव असं म्हणतात, त्याच्यावरती ध्यान केंद्रित कर, लक्ष केंद्रित कर. इतर सर्व गोष्टी करशील किंवा न करशील हा सगळा तुझ्या मनोप्रवृत्तीनुसार तू कर. जे काही उपासना करशील तुझी मनोभूमिका जशी असेल तशी उपासना कर, पण ही गोष्ट नक्की कर की ती उपासना करता करता मी आत्मस्वरूपावर केलं. म्हणून हा जो सगळा योगमार्ग चालत आलेला आहे त्याच्यामध्ये गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणतात, गुरुजी मैं तो एक निरंजन भाव. निरंजन म्हणजे ज्ञानस्वरूप परमात्मा, त्याचं मी ध्यान करीन. ते आपण आता धनुष्यकडनं ऐकू आणि नंतर
प्रगट केली या पदामध्ये आणि धनश्रीने पण तितक्याच समर्थपणाने ते प्रगट केले. कौतुक आहे. मुख्य उपासना ही आहे की स्वतःच्या आतमध्ये असलेल्या चैतन्य तत्वाचा वेध घ्यायचा. इतर सगळं मी करणार नाही हे म्हणण्याचं कारण असं आहे की अवधूत योगी आहेत पहिल्यांदा आहे, त्यांना काही संसार किंवा काही अशा प्रकारचे पाशच नाही गोरक्षनाथ. पण त्याबरोबर त्यांनी एक चेतना दिलेली आहे सर्व भक्तांना, सर्व साधकांना. तुम्ही ज्या ज्या काही उपासना करतात त्याच्यामध्ये या गोष्टीला तुम्ही गौण मानू नका. बऱ्याच वेळेला असं होतं की गुरु असणं आवश्यक असतं, कारण की त्या शिष्याला बरोबर मध्यवर्ती उपासना कुठली करायला पाहिजे. इतर उपासना करत राहा, परंतु इतर उपासनांचंच प्राबल्य इतकं वाचलंय की ही गोष्ट करायला मिळत नाही, बरोबर नाही असं. नाहीतर मग नुसतंच शिष्यांच्या कौतुकामध्ये गुरु कधी नसतं. कौतुक करतात, सांभाळत असतात, या सगळ्या गोष्टी मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे. विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती, हे जरी का सांगितलेलं असलं, जे ते शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोची गुरु निधान दाखवे डोळा हे सांगितलेलं असलं तरी सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणून शेवटी सांगितलेलं आहे की सांभाळून घेणे हे लक्षण. नाना सद्विद्येचे गुण, त्याहीवरी कृपाळूपण हे मुख्य सद्गुरूचे लक्षण जाणीव. कारण की अर्धवट धारणा असतात आणि त्याला पूर्ण करणे, वळण देणे हे गुरूंचं काम आहे. बरं, हा जो श्लोक एकच आहे, पण तो हा एकच श्लोक नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धः कालेन आत्मनि विन्दति या श्लोकाच्या अगोदर आलेला आहे. आणि श्रेयं द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते याच्यानंतर आलेला आहे. म्हणजे या दोन श्लोकांच्या मध्ये बरोबर हा श्लोक आलेला आहे की जिथे द्रव्यमय यज्ञ म्हणजे आम्ही ज्या ज्या काही उपासना कुठल्या ना कुठल्या तरी द्रव्यांचा उपयोग करून घेऊन करतो त्याच्या पलीकडं द्रव्यमय यज्ञाच्या पलीकडं ज्ञान यज्ञ आहे. आणि तो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जसं चंद्र आल्यानंतर सगळी तारा तेजस, सूर्य आल्यानंतर ज्या वेळेला सूर्य प्रकाशित होतो त्यावेळेला सगळ्या तारांचे एवढं तेज असतं ते निघून जातात, तसं द्रव्यमय यज्ञांचं तेज हे ज्ञानयज्ञाच्या पुढे असतात. ज्ञानयज्ञ म्हणजे स्वतःच्या मध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे, चैतन्य तत्व आहे, त्याचं मला ज्ञान आहे, त्याच्यासाठी केलेला जो प्रयत्न आहे त्याला यज्ञ असतो. सगळ्या ठिकाणी असं लक्षात येतं की भगवान श्रीकृष्णांनी सांभाळलेलं आहे गुरु रूपामध्ये, त्याच्यामध्ये हे मुख्य सांभाळलेलं आहे की उपासना पद्धत त्याच्यामध्ये. म्हणून गुरुदेव रानडे यांनी भगवद्गीतेला फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन, साक्षात्काराचे तत्वज्ञान असं नाव दिलं. आणि ही फार सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण की तत्वज्ञान सांगितलं जातं पण त्याचं प्रॅक्टिकल अस्पेक्ट काय करायचं, प्रक्रिया काय की ज्या प्रक्रियेमुळे मला हे ज्ञान प्राप्त होईल, ती प्रक्रिया भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. म्हणून या ग्रंथाला विलक्षण महत्व आहे की ज्ञानाचं बोलणं तर केलेलंच आहे, भक्तीच्या गोष्टी सांगितल्या आहेत, कर्माच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण मुख्य गोष्ट म्हणजे योग प्रक्रिया सांगितल्या की स्वतःच्या आतमध्ये असलेल्या चैतन्यावर आत्मसंस्थम मनपूर्वत्वानं किंचित अभिचिंतयेत ही जी प्रक्रिया सांगितली. संकल्प प्रभावान कामान त्यक्त्वा सर्वान शेषता मनसे वेंद्रिय ग्राम विनियम्य समंततः शनय शनय रूपरमेत. शनय शनय म्हणजे क्रमाक्रमाने वरती उपराम अशी अवस्था प्राप्त होईल. वरतीच मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करायचं, डोळे मिटायचे, मस्तकात लक्ष केंद्रित करायचं, शांतपणाने बसायचं, हळूहळू आत्मस्वरूपावरती स्ववर स्वच्या जाणीवेवरती लक्ष केंद्रित करून राहणे. हे करता करता आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या चैतन्य तत्वाचा अनुभव येईल. अगदी इन नटशेल हीच उपासना, मध्यवर्ती उपासना. मग असं उपासनेचे इतरही अंग आहेत. असं जरी असलं तरी सुद्धा त्याचं कोर हे आहे की आत्मस्वरूपावरती अवधान केंद्रित करून राहणे. फोकस अटेन्शन ऑन सेल्फ, स्ववरती लक्ष केंद्रित करून थोडा वेळ बसा, शांत वाटतं. एखादा मंत्र जसं की ओंकार आहे, सोहम आहे, श्रीराम आहे, त्या मंत्राचा आधार घ्या, शांत बसा,
हळूहळू अस्तित्व शुद्ध स्वरूपामध्ये प्रगट होतं. मग त्याला तुम्ही देवाचं अस्तित्व म्हणा, माझं अस्तित्व म्हणा, एकच अस्तित्व आहे. त्या अस्तित्वाची जी जाणीव आहे तिला कॉन्शियसनेस असं म्हणतात. ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव गॉड कॉन्शियसनेस, माझ्या अस्तित्वाची जाणीव सेल्फ कॉन्शियसनेस. यापैकी कुठल्याही याच्यामध्ये अस्तित्वाची जाणीव ही कॉमन आहे. त्यामुळे तुम्ही भक्तिभावाने जा किंवा ज्ञानविचाराने जा, परंतु शेवटी त्या अस्तित्वावरती आतमध्येच लक्ष केंद्रित करा. मंत्राच्या साह्याने ते अस्तित्व जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपामध्ये म्हणजे वृत्तीविरहित स्वरूपामध्ये प्रगट होईल. आणि हीच सेवया म्हणजे सेवा या पद्धतीची करा, साधना करा. सेवा म्हणजे गुरूंची सेवा. याच्याबद्दल पण लोकांच्या मनात भरपूर कल्पना असतात वेगवेगळ्या, तशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे करतही असतात. पण स्वतःला सांगितलेली साधना करत राहणे ही सेवा मुख्य आहे. आणि ती सेवा करत राहा, मग तुला हे ज्ञान प्राप्त होईल. मग खूप हार घातले गुरूंना म्हणून ती गोष्ट प्राप्त होणार नाही. अगदी सेवेचं उदाहरण म्हणजे धौम्य ऋषींचा शिष्य अरुणी होता आणि ते एका ठिकाणी तर पाण्याचा प्रवाह न्यायचा होता आणि पाण्याचा प्रवाह न्यायचा होता तर बांध घातला होता आणि तो प्रवाह जात होता. पण तिथे तो एका आणि बहुतेक करून ते पेरणी केलेली असेल आणि त्याच्यामध्ये ते पाणी जायलाच पाहिजे असेल त्यावेळेला. आणि त्यावेळेला तो एका बाजूला तो फुटला की आणि तो फुटला तर तो अरुणी त्याला स्वतःलाच बांधासारखा तिथं पडून राहिला आणि ते पाणी जाऊन दिलं. याच्यामुळे दुसऱ्या दिवशी पाहता तर अरुणी नाही तर तो तिथं पडलेला त्यांना दिसला, की ज्यामुळे बांधाचं पाणी हे शेतात जाईल, ज्या प्रवाह तो जो आहे तो शेतात जाईल. यासाठी पुढे खूप त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि काही प्रसन्न झाले त्याच्यावरती. पण याचा अर्थ या सेवा कृत्याने गुरु प्रसन्न झाले तर देखील या गोष्टीने ज्ञान प्राप्त होईल असं नाही. ज्ञान प्राप्त होण्यासाठी तुम्हाला स्वतःच्याच अंतरामध्ये आत्मस्वरूपाचा वेध घेणं भाग. गुरु हीच गोष्ट विशेष करून सांगत असतात. जसं की रामकृष्ण विवेकानंद हे आपण बघितलं की विवेकानंद म्हणायचे की हे सोहमबियम म्हणजे डोकं फिरलेल्या लोकांची काम. विवेकानंद फार शार्प आणि तडक फडक पण बोलत असत. ते म्हणायचे की देवच मी आहे असं म्हणायचं म्हणजे पाप लागेल, ही गोष्ट बरोबर नाही. पण व्यक्तिमत्वाचा मी म्हणजे देव आहे असं कधीच कुणी म्हणत नाही. तत्वस्वरूप जे माझं आहे ते आणि ईश्वराचं तत्वस्वरूप एकच आहे असा अनुभव तुला साधना करता करता येईल. मग तुला देवाचं स्वरूप खऱ्या अर्थाने कळेल, आत्मस्वरूप असं एकंदर रामकृष्णांची भूमिका होती. पण ते म्हणायचे की नाही ही गोष्ट बरोबर नाही. पण रामकृष्ण तरी हट्ट करून त्यांना ते अष्टावक्र गीता, भगवद्गीता हे सगळं वाचायला लावायचे. म्हणजे रामकृष्ण सुद्धा काही कमी नव्हते, ते जास्त हट्टी होते विवेकानंदांच्या पेक्षा. आणि विवेकानंद ते असं जरी म्हणत असले तरी ते सांगत म्हणून ते ऐकत त्या वाचायचे, ध्यान करायला लावायचे मुख्यतः. आणि ही गोष्ट करत असल्यानंतर नाही मला हे नको आहे, हे काही बरोबर नाही. रामकृष्ण म्हणायचं हेच बरोबर. म्हणजे ते कधी ऐकत नसत त्यांचं. म्हणजे हे जरी त्यांचं ऐकत नसलं तरी शेवटचा वर्ण जर रामकृष्णांचा असायचं ते ऐकत नसत. कारण शास्त्रच नाही आहे तसं. तुझं कौतुक खूप आहे की तू पुढे कार्य करणार आहे, मला माहिती आहे, तुझ्यामध्ये विलक्षण क्षमता आहे. याचा अर्थ तू चुकीचं बोललास तर मी ऐकणार नाही. एक लहान मुलगा असतो आणि तो म्हणत असतो ओ गॉड, प्रार्थना करत असतो, लेट बीजिंग बी द कॅपिटल ऑफ जपान, लेट बीजिंग बी द कॅपिटल ऑफ जपान. त्याची आई ऐकते, म्हणते की अरे असं तू का म्हणतोय बीजिंग बी कॅपिटल ऑफ जपान, तुला माहिती नाही का टोकियो इज कॅपिटल ऑफ जपान. तर तो म्हणतो की हो आय नो दॅट बट आय हॅव रिटन सो इन माय एक्झाम पेपर. आता तू जर चुकीचं लिहिलं तर देवाने ते बरोबर करून द्यावं का? तशा प्रकारे गुरु असतात, ते मुळी सुद्धा तुमच्या चुकीच्या गोष्टीला बरोबर म्हणणार नाही जन्मात. म्हणून हा पक्केपणा आहे की माझं ऐकत नाहीस तर तू येतोच कशाला असं त्यांनी विचारलं. तर त्यावेळी विवेकानंद म्हणायचे की तुमचं ऐकायला थोडंच येतं, तुम्हाला पाहायला येतं. आता हे प्रेम आहे. पण प्रेम जरी असलं तरी देखील तुझं चुकीचं मी मान्य करणार नाही, हा गुरूंचा जो भूमिका असते ते अगदी स्पष्ट असते. नाही तर मग काय शिष्याची भीड पडेल तर मग तो
गुरु अनाधिकारी असं समर्थांनी म्हटलं. सगळ्या बाबतीमध्ये या गुरूंनी शिष्यांना सांभाळलेलं आहे. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णानंतर सगळ्या बाबतीमध्ये या पांडवांना अखंड सांभाळले. हे सगळी भगवद्गीता सांगून झाली. त्या अर्जुनाला सगळं छान ज्ञान मिळून झालं तरी देखील ज्यावेळेला द्रोणाचार्यांनी म्हणजे युद्धामध्ये सगळ्या पांडवांना नेस्तनाबूत केलं जवळजवळ त्यावेळेला धर्मराज रागावले युधिष्ठिर आणि तो म्हणला की काय उपयोग आहे तुझ्या त्या गांडीव धनुष्याचा, ते फेकून. असं म्हटल्यानंतर अर्जुनाला भयंकर राग आला आणि मग त्याने ते धनुष्य घेतलं आणि त्या धर्मराजालाच बाण मारायला लागलं. तर कृष्ण तिथं होता, म्हणलं काय करतोस काय? धर्मराजाला म्हणला बाण मारतो. का बाण मारतो? माझ्या धनुष्याचा जो अपमान करेल त्याचा वध करायचा अशी माझी प्रतिज्ञा. आता तर त्याच्यावरती कृष्णाने सांगितलं बाबा आता तुझी प्रतिज्ञा, हे लोकांना सारख्या प्रतिज्ञा करायची आणि सगळ्यात प्रॉब्लेम काय की आपण कशी रेग्युलरली प्रतिज्ञा मोडतो तशी ते मोडायची. तर हा मारणार त्याला माहितीये म्हणून ते विचारलं की तो आता दुसरा काहीतरी मार्ग आहे. म्हणलं की या मोठ्या माणसाने जर का काही त्याचं तोंडावरती त्याची नालस्ती कर म्हणजे त्याला तोंडावरती दुरुत्तर कर म्हणजे त्याचा वध होतो. मग तो तोंडावरती वेडवाकडे बोलतो धर्मराजाला, मग वध झाला असं समजतं. मग त्याच्यानंतर चिता पेटवतो. तर आता काय झालं, धर्मराजाचा जो वध करेल त्याचा वध करायचा अशी माझी दुसरी प्रतिज्ञा. मग कृष्ण थांब, ते सुद्धा करायची गरज नाही. स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती कर म्हणजे स्वतःचा वध केला जातो. प्रसंगामध्ये जाता जाता एक शिकवण देऊन जातात भगवान की मोठ्या माणसाचं जर का आम्ही तोंडावरती दुरुत्तर केली तर त्याचा वध करण्यासारखं आहे. तसंच स्वतःच्या कर्तृत्वाची स्तुती स्वतःच करणं हा स्वतःचा वध करणं. मग अजून ते करतो आणि मग तो शांत होतो. म्हणून भगवान सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्या कर्माच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रतिज्ञांच्या बाबतीमध्ये या सगळ्यांच्या बाबतीत त्यांना सांभाळतात. पण मुख्य गोष्ट त्यांना हे सांगतात की सगळ्या जीवनाचा उद्देश ज्ञानप्राप्ती होती. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ते ज्ञान कसं प्राप्त होईल ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी जाणावे तरी संताया बजावे सर्व सुजे. जे ज्ञानाचा कुरुटा ते तर सेवा हा दारवटा तो स्वाधीन करी सुबटा ओळखणे. दाराचा ज्ञानाचा कुरुटा म्हणजे ज्ञानाचा भांडार हे संत आहे आणि सेवा हा त्यांचा दारवटा म्हणजे त्यांच्यामध्ये प्रवेश करण्याचं जे आपण म्हणतो ना उमरा, तर सेवेचा उमरा तू स्वाधीन म्हणजे तू त्याच्यातनं तुला पलीकडे जायला लागेल. सेवा करणे याच्यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने जीवन जगणे आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने साधना करणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपले तेही सांगती पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाहीये. एकंदरीत गुरु शिष्यांच्या मधला जो संबंध आहे त्याच्यामध्ये प्रेमाचा भाग विलक्षण असतो, निष्ठेचा भाग विलक्षण असतो, यात काही शंकाच नाही. पण उपासनेचा भाग महत्वाचा आहे हे शिष्यांनी लक्षात घ्यावं. कित्येक उदाहरणं अशी आहेत की उपासना करता करता अंतःकरणाचा एक प्रकारचा विकास होत असतो. त्यामुळे गुरुजी काय म्हणतात ते समजण्याच्यासाठी सुद्धा त्या प्रकारचा अंतःकरणाचा विकास होण्याची आवश्यकता आहे. पण जो काही नाममंत्र सांगितलाय नाममंत्र म्हणत राहा. त्याच्यानंतर आत्मस्वरूपावरती लक्ष केंद्रित करणे हा मार्ग आहे. मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करायचं, शांतपणे बसायचं, आत्मस्वरूपावरती स्ववरती लक्ष केंद्रित करायचं, जरूर करत आहे रोज. अशा प्रकारे साधना करणारा शिष्य जर का असेल तर मग गुरूंचं प्रेम, गुरूंचा जो सद्भाव आहे तो त्याच्या अंतरामध्ये प्रवेशल्याशिवाय राहणार नाही. महाराजांच्या जीवनातल्या ज्या प्रसंगातला एक प्रसंग असा होता की गंगूबाई म्हणून त्यांच्याकडे होत्या त्या साधिका, त्या जिलबी तळत होत्या आणि जिलबी तळत होत्या, तळलेल्या जिलब्या ज्या त्या पाकामध्ये घालत होत्या आणि नेमके महाराज त्यावेळेला तिथे गेले आणि तळलेल्या जिलब्या पाकात घालताना ते पाहिलं आणि महाराज म्हणले याला गुरु शिष्य संबंध म्हणतात. ती तळलेली जिलबी पाकात घातली तिच्यात जो पाक शिरत असतो हा गुरु आणि शिष्य याच्यामधला
संबंध आहे. पण मुख्य गोष्ट काय, जिलबी तळलेली पाहिजे. जिलबी तुम्ही त्याच्यामध्ये जर का घातली पाकामध्ये तर ते विस्कटून जाईल. तळलेली जिलबी असली ती पाकात घातली तर तो पाक आतमध्ये जाईल. तळलेली जिलबी याचा अर्थ साधनाने तयार होणं, ही फार महत्वाची गोष्ट. म्हणून या सगळ्या गुरु शिष्य याच्यामध्ये प्रणिपात म्हणजे शरणागती ही तर गोष्ट आहेच आहे. पात म्हणजे पडणे, निपात म्हणजे पूर्ण पडणे आणि प्रणिपात म्हणजे शरणागती. नमस्कार हे त्याचा बाह्य अंग आहे. करिष्ये वचनम तो, तुम्ही सांगाल ते करे. ही गोष्ट मुख्यतः साधनेच्या बाबतीमध्ये लावली पाहिजे. व्यावहारिक गोष्टी गुरूंना विचारायच्या, तुम्ही सांगाल ते करीन, हा फ्लॅट घेऊ का? आता ते काय इन्स्टंट एजंट आहेत की त्यांना काय विचारायचं हा प्रश्नच नाही आहे हा. आणि ते काय म्हणतील ते करायचं, असल्या गोष्टी घेऊन गुरूंच्याकडे जाणं हे अयोग्य आहे. ज्ञानप्राप्तीच्यासाठी म्हणूनच गुरूंच्याकडे जायला पाहिजे, ईश्वर प्राप्तीसाठी जायला पाहिजे. माझी साधना अशी अशी चाललेली आहे, असाच मला अनुभव येतोय किंवा मला काहीच अनुभव नाही, मी काय करू, विचार. मग ते तुला सांगेल की मुख्य अनुभव शांत होणे, हा समत्व राहणे, जीवनामध्ये वर खाली न होणे, चित्त सर्व ठिकाणी कुठलाही प्रसंग आला तरी चित्त स्थिर होऊन ते ईश्वराशी संबंधित होऊन राहणे, अशा प्रकारची स्थिती झाली तर समजायचं की कृपा आहे. अशा रीतीने सूक्ष्म परमार्थ हा आमच्या अंतःकरणामध्ये हळूहळू विकसित होत जातो. आणि मग शिष्याचा जो अधिकार काय आहे, शरणागती हा त्याचा अधिकार आहे की तुम्ही सांगाल करिष्ये वचनम तव, हाच त्याची शरणागती. शरण म्हणजे मी शरण आलोय असं 50 वेळा म्हटल्याने शरण आलेलं असतं. अर्जुन सुद्धा शरण आला आणि तो म्हणतो की मी तुला शरण आलेलो आहे, मला उपदेश कर, पण एक गोष्ट सांगतो की मी लढणार नाही. आता ही गोष्ट काही शरणागती आहे का, किंवा कंडिशनल शरणागती की मी शरण आहे पण या कंडिशन्स, त्याला शरणागती म्हणून. तुम्ही सांगाल ते मी करेन, म्हणजे जीवनात योग्य व्यवहार करणे आणि साधना करणे या बाबतीमध्ये सांगणं असतं. म्हणून गुरूंचा अधिकार काय, तत्वदर्शी असणे हा त्यांचा अधिकार आहे. आणि शिष्याचा अधिकार काय, तर ते सांगतील त्याप्रमाणे करण्याची तयारी असणे ही शरणागती. अशा रीतीने असलेले गुरु शिष्य आणि मग त्या यामध्ये सहजपणाने त्यांचा विकास होत जातो. मग अपेक्षित जे आपुले, मला जे पाहिजे ते नाही, आपलं अपेक्षित काय तर ज्ञानप्राप्ती. अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधिले. बोध होतो म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. संकल्प म्हणजे शरीर आणि व्यक्तिमत्व याच्याशी माझा मी जोडलेला आहे, ते आत्मस्वरूपाशी जोडलेलं, अशा प्रकारचं मला ज्ञान होतं. आणि ते ज्ञान होण्याच्यासाठी म्हणून असलेला योग मार्ग भगवद्गीतेने प्रगट केला. त्याच्यातनं होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान, त्या ज्ञानीपुरुषांची लक्षणं ही कशी असतात हे सगळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत भगवद्गीतेमध्ये परिपूर्ण शास्त्र असं ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं ते शास्त्र. कैसा विश्वाची या कृपा करून महानंद सोपा, अर्जुन व्याजे रूपा आणीला देवे. अर्जुनाच्या निमित्त करून हा महानंद प्रत्येकाला जो प्राप्त करून घेता येईल, प्रत्येकाला त्याच्यावर ते अधिकार आहे आणि प्रत्येक जण ते सहजपणाने ते त्या अवस्थेपर्यंत कसं जाईल ही गोष्ट भगवद्गीतेने सांगितली. सर्व भक्तांची लक्षणं सांगितली. किंवा भक्त आहोत असं म्हणतो आहोत म्हणजे काय, संतुष्ट सततम आहेस का, योगी सततम आहेस का, हे बघ. कुणाचा द्वेष करत नाहीस ना, मग भक्त आहे. भक्त म्हणजे देवळात जाणारा, पूजा करणारा, अशा प्रकारची भक्त लक्षणं सांगितलीच नाहीत भगवद्गीतेने. तुम्ही भक्त लक्षणं बघा, सगळ्या अंतःकरणाच्या गुणांचा विकास होणे ही भक्त लक्षणं आणि ईश्वर तत्वाशी चित्त जोडलेलं जाणे हे मुख्य लक्षण आहे. तेच समर्थांनी भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे वेळ काहीच नव्हे समाधान, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. तो शोध घेण्याचा मार्ग भगवद्गीतेने प्रकाशित केला. सर्व गुरु तोच मार्ग प्रकाशित करतात की आतमध्ये आत्मस्वरूपावरती लक्ष ठेवून ध्यान कर, मंत्र चालव, पण कुठल्याही परिस्थितीत चित्त तुझं चैतन्याशी जोडलं जाईल असा तू आंतरिक प्रयत्न कर. हीच गोष्ट सेवा म्हणून आणि मग त्याच्यातनंच तुमचं ज्ञान विकसित होतं. असं हा विशेष श्लोक की ज्या दिवशी भगवद्गीतेची जयंती आहे त्या दिवशी हा श्लोक घेऊन मला असं वाटलं की या श्लोकावरच्या विवरणाने गीतेला एक पूजेचं फूल अर्पण करावं म्हणून हे प्रवचन.
भगवद्गीतेच्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणी आपण हरिओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली करता विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. सरसंघ की जय. जय जय